आंदोलनाचा विजय असो. रामास्खेड जन आंदोलनाचा विजय असो. पर्यायी जमीन मिळालीच पाहिजे, पर्यायी जमीन मिळालीच पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही आमचे पुनर्वसन, झालंच पाहिजे आमचे पुनर्वसन. झालंच पाहिजे. रामास्खेड धरणग्रस्त हे गेले 3 वर्षापासून सतत बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. 14/6च्या जी नुसार जिल्हा प्रशासनाकडे आम्ही जमीन मागणीचे अर्ज केले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तेच अर्ज शासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवले असून आज तब्बल 3 वर्ष झाली आहेत. परंतु त्या अर्जावरती कोणताही स्वयंस्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनात जात नाही व त्यावरती कोणतीही कार्यवाही होत नाही. गेले 3 वर्षापासून आमची दिशाभूल करत आहे. परंतु या 3 वर्षामध्ये एजंटच्या 70 ते 80 फायली काढल्या जात आहेत. जर एजंटच्या फायली काढल्या जात आहेत तर शेतकऱ्याच्या फायली का निघत नाही याच्या मागेही मोठं कारण आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सगळे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे आमच्या फाईलवरती कोणतीही योग्य ती कार्यवाही केली जात नाही. फक्त आमचा अहवाल हा संभ्रमित करून पुढे पाठवला जातो. तरी आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की जोपर्यंत आमचा स्वयंस्पष्ट अहवाल मंत्रालयात जात नाही आणि त्या अहवालावरती योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन हे तसेच चालू राहणार आहे.